समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। लक्ष्मीच्या चांगल्या सहवासामुळे आपण हाती घेतलेल्या कार्याला उजाळा मिळून आपले जीवनमान उंचावते, असे मत सातारा येथील संत निरंकारी मंडळाचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांनी व्यक्त केले। खटाव तालुक्यातील वडूज येथे कोरेगावचे सुप्रसिद्ध अन्ना चायनीज फॅमिली रेस्टॉरंटच्या 16व्या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला। त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक ओंकार चव्हाण, सचिन माळी, तानाजी वायदंडे, सोमनाथ जाधव, सुनील गोडसे, अक्षय तोरवे, गणेश गोडसे, शहाजीराजे गोडसे, आप्पासू गोडसे, अन्ना चायनीजचे प्रमुख सौ आणि श्री दीपक बोबडे, क्षेत्रीय संचालक किशोर माने, दीपक शेलार, श्री करणे महाराज, बाबा फडतरे, बापूराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी श्री झांबरे म्हणाले की युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावर स्वतःचे जीवनमान उंचवावे। कोणताही व्यवसाय करताना जिद्द चिकाटी ठेवून मेहनत करून आपला व्यवसाय वाढीस नेण्याची सूचना केली। यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील सह अनेक मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली। विजय यवतकर, अनिकेत यवतकर, अभिजित गोडसे यांनी स्वागत केले। कार्यक्रमाचे प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले। योगिता यवतकर यांनी आभार मानले। या उद्घाटन सोहळ्यास संत निरंकारी मंडळाचे सर्व संतजन, महात्मे, हितचिंतक आणि मित्र परिवारासह यवतकर परिवार आणि गोडसे परिवारातील सर्व सदस्य, ग्राहक उपस्थित होते। आज खरं तर हे अनिकेत यवतकर एक होतकरू तरुण, तरी हा व्यवसाय आज या ठिकाणी सुरू करण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने आदरणीय बोबडे आमचे त्यांच्या कन्सर्नमध्ये राहून त्यांची ही शेका या ठिकाणी आज ते सुरू करतायत। खरं तर चायनीजकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगवेगळा आहे। कुणी म्हणतं चायनीज खाल्लं की पोट बिघडतं, कुणी म्हणतं चायनीज फास्ट फूड असं आहे। परंतु मैं अगदी दावे के साथ कहता हूँ हे अन्ना चायनीज एक असं चायनीज आहे की ते चायनाचं नाही आहे, महाराष्ट्राचं आहे। मात्र त्यांच्या बऱ्याच शाखेमध्ये जाण्याचा योग मला आला आणि मी नेहमी त्यांना, दीपकजींना विचारायचो की हे कसं शक्य आहे, कसं करताय। ते म्हणायचे की जिथंही शाखा तिथं कुक म्हणजे जो बनवणार आहे तो आम्ही देतो आणि त्यामुळे आमची कुठल्याही शाखेची टेस्ट तशीच असते आणि कलरफुल मसाले किंवा वेगवेगळे असं काही आम्ही वापरत नाही। जे ओरिजिनल आहे, जे आम्ही घरी बनवतो तेच आम्ही वापरतो। त्यामुळे आमचं चायनीज खाल्ल्याने त्रास होत नाही। दुसरी गोष्ट मी त्यांना विचारलं की तुमच्या यशाचं गम्य काय आहे। त्यांनी आजपर्यंत कधी सांगितलं नाही, पण आज इथं जाणवलं। तुम्हाला सांगा की खरोखर ज्याच्या बरोबर लक्ष्मी असते तिथंच लक्ष्मी राहते। पहिला एक महात्मा किंवा पहिला एक सज्जन मी बघितला की त्यांचा सत्कार होताना आपल्या सौभाग्यवतीला वर घेऊन आला आणि खरं तर तिच्याच जेव्हा आपल्या उड्या असतात, पण लोक तिला विसरतात, मानाला पुढं आणि कामाला ती पुढं। परंतु आज दीपकजींचं मी अभिनंदन करतो की खरोखर तुम्ही एक आदर्श आमच्या पुढे ठेवला की ज्यांच्या सहकार्यामुळे आपण पुढे जातो त्यांनाही पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि आज या ठिकाणी पाहिलं। आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो, एक अतिशय सुंदर व्यवसाय आहे। प्रत्येकाने खरं तर आता सुरू केलं नाही त्यांनी, 2 ठिकाणी आम्ही येता येता एक जण म्हणले सँडविच खावा, हे खावा। मी म्हणलं अशा ठिकाणी उद्घाटनाला चाललोय, कुठं सँडविच खाता, इथं आल्या हे म्हणतात अजून काहीच नाही, म्हणजे ते बी गेलं हे बी गेलं। असं काही करू नका परत, चांगली टेस्ट द्या। ज्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांचे आपण शिष्य आहात, ज्या संत निरंकारी मिशनमध्ये आपण काम करत आहात, त्यामध्ये व्यवसाय जरूर केला पाहिजे, प्रपंच जरूर केला पाहिजे, पण संत जनांना, लोकांना सेवा बी दिली गेली पाहिजे। ती सेवा देण्याचं काम बी आपण करा आणि एक आदर्श उद्योजक आपण आहातच। अभिजितचे असतील किंवा अनिकेत असतील, एक इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये सोलरमध्ये अतिशय सुंदर काम ते करत आहेत। एक नवीन व्यवसाय रेस्टॉरंटमध्ये त्यांनी सुरू केला आहे, तर यामध्ये आपण चांगल्या प्रकारचं काम कराल
एवढी सगळी मंडळी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले. तर आज मी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांच्या साक्षीने आणि तुम्हा संत महात्म्यांच्या आशीर्वादाने या अण्णा चायनीच्या 16व्या शाखेचं आज उद्घाटन झालं हे मी जाहीर करतो. आणि आपण सर्वांनी सदैव असाच आशीर्वाद त्या परिवाराला अनिकेतजी अभिजितजी यांना द्यावा हीच प्रार्थना करतो आणि थांबतो. प्रेमाने बोला. अनिकेत येवतकर व अभिजित गोडसे सख्खे मित्र, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर या व्यवसायात आता सध्या कार्यरत आहेत. त्यांनी वडूची गरज ओळखून, म्हणजे सध्या फास्ट फूडचा जमाना आहे, त्यामध्ये चायनीजची ज्यादा क्रेज आहे, हे ओळखून अण्णा चायनीज हे प्रसिद्ध फ्रँचायझी आहे ती वडूजमध्ये आणली आणि नवीन व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं आहे. आज हा एरिया बघितलं तर चांगला गजबाजाटीत एरिया आहे. 2 कोर्ट आहेत, तिथं बँक आहे, चांगली गजबाजाट असते, पंचायत समिती आहे. आणि त्या लोकांना चायनीजची फास्ट फूडची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. हा नवीन व्यवसाय चालू केला आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांना सेवा उपलब्ध करून द्यावी आणि त्यांच्या या नवीन व्यवसायासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि पण मी इथपर्यंत आलो याला माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि महात्म्यांचा आशीर्वाद आणि त्यानंतर माझ्या पत्नीचं मला सहकार्य. त्यामुळे इथपर्यंत मी व्यवस्थित पोहोचलो. मी अगदी शून्यातून आलेलो आहे. माझं सांगायचं म्हणलं तुम्हाला खरं वाटणार नाही आहे. ह्या परिस्थितीतून मी इथं आलेलो आहे. मला घरच्यांची साथ आणि महात्म्यांचा आशीर्वाद, ह्याच्यावरती मी काय जास्त बोलू शकतो. एकाला काय संदेश द्याल यातून हे देखील थोडंसं आपण थोडंसं मनोगत व्यक्त करावं. काय माहिती आहे का, आपलं मन चांगलं ठेवा, नीतिमत्ता चांगले ठेवा, बाकीचं वर काय आपल्याला साथ देणार, बाकी काय नको आहे, एवढंच ठेवा, बरोबर सगळे व्यवस्थित होतं. धन्यवाद. पहिली शाखा कोरेगावमध्ये, दुसरी पुशेगावमध्ये सेवागिरींच्या नगरीत, तिसरी शाखा सासवडला, अशा माझ्या शाखा वाढत भरपूर 16 शाखा झालेल्या आहेत. अजून पुढे होतील, तुमचा आशीर्वाद असू द्या. सर्वांना नमस्कार. आज अण्णा चायनीजचे 16वी शाखा वडूज या ठिकाणी कार्यक्रमाचं ओपनिंग होतं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज परमादरणीय नंदकुमार झांबरेजी, त्याच पद्धतीनं क्षेत्रीय संचालक महात्मा किशोर मानेजी, त्याच पद्धतीनं वडूज गावचे उपनगराध्यक्ष आमचे जयवंतदादा असतील, त्याच पद्धतीनं कार्यकारी नगराध्यक्ष गणेशजी गोडसे असतील, सचिनजी माळे असतील, त्याच पद्धतीनं ओमकार चव्हाणजी असतील आणि नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे परमादरणीय महात्मा दीपक शेलारजी असतील. त्याच पद्धतीनं या व्यवसायाला एक नवीन संधी आम्हाला निर्माण करून देणारे या चायनीजचे ओनर असतील दीपक बोबडेजी, वेळोवेळी यांनी मार्गदर्शन करून आम्हाला या ठिकाणी आज एक सुवर्ण संधी प्राप्त करून दिली आणि त्या सुवर्ण संधीचा आम्ही नेहमीच म्हणजे त्याचा फायदा करून एक चांगलं वडूजकरांसाठी एक चायनीजचं आगळं वेगळं असं एक रूपांतर या ठिकाणी करतोय आणि एक वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे. तर आपल्या सगळ्यांची साथ अशीच लाभू द्या हीच विनंती. प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.